नमस्कार, मी सुरेखा आणि देवदर्शन किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मंडळी, आज आपण हळदी कुंकवानिमित्त 1 किलो प्रमाणामध्ये खमंग ढोकळ्याची रेसिपी बघत आहोत. तीही अगदी हलवाई स्टाईल. खमंग ढोकळा बनवायला अतिशय सोपा आहे आणि नवीन शिकाऊसुद्धा अगदी सहज करू शकतील अशा प्रकारचा हा खमंग ढोकळा आहे. चला तर मग मंडळी, अगदी परफेक्ट अशा खमंग ढोकळ्याच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर खमंग ढोकळा करण्यासाठी या ठिकाणी मी 1 किलो हे बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर या वाटीमध्ये 200 ग्रॅम साखर घेतलेली आहे. पाव चमचा हळद घ्यायची आहे. हळद जास्त घ्यायची नाही, फक्त पाव चमचाच घ्यायची आहे. 30 ग्रॅम सायट्रिक ॲसिड, यालाच आपण लिंबू सत्व असं सुद्धा म्हणतो. 50 ग्रॅम मीठ, 10 ग्रॅम बेकिंग पावडर घ्यायची आहे आणि 25 ग्रॅम खाण्याचा बेकिंग सोडा. हे जे साहित्य मी तुम्हाला सांगितलेले आहे ना, हे अगदी परफेक्ट आहे 1 किलो बेसन पिठासाठी. चला ढोकळ्याच्या रेसिपीला सुरुवात करू. एक पसरट मी असं घेमेले घेतलेले आहे. मोठंच पातेलं सुद्धा घेऊ शकता. आता या घेमेल्यामध्ये मी 1 लिटर पाणी घेते. पाणी मी मेजरमेंट कपाने मोजून घेतलेलं आहे. 1000 ml म्हणजेच 1 लिटर पाणी. 1 किलो बेसन पिठासाठी 1 लिटर पाणी अगदी परफेक्ट होते. त्यामध्ये साखर टाकायची आहे. त्यासोबतच सायट्रिक ॲसिड घालायची आहे, म्हणजेच लिंबू सत्व, आणि मीठ टाकायचं आहे. त्यासोबतच हळद सुद्धा टाकून द्यायची आहे या पाण्यामध्येच. आता हातानेच या ठिकाणी मी ही जी साखर आहे ना, संपूर्ण साखर आपल्याला विरघळून घ्यायची आहे. आणि पाणी हे फेटत असताना एकाच डायरेक्शनमध्ये फेटायचं आहे. सायट्रिक ॲसिड, मीठ, साखर हे पूर्णपणे विरघळल्यानंतर त्यामध्ये आपण हे जे 1 किलो बेसन पीठ घेतलेलं आहे ना, ते चाळायचं आहे. बेसन पीठ घेतलेलं डायरेक्टली आपल्याला वापरायचं नाही न चाळता. केव्हाही खमंग ढोकळा करत असताना मैत्रिणींनो, बेसन पीठ आपल्याला हे चाळूनच घ्यायचं आहे. तुम्ही जर का अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये खमंग ढोकळा करत असाल तर यापेक्षा निम्मे साहित्य घेऊ शकता, किंवा 2 किलो प्रमाणामध्ये करत असाल तर यापेक्षा दुप्पट साहित्य वापरून, दुप्पट पाणी वापरून तुम्ही हा ढोकळा करू शकता. संपूर्ण पीठ हे चाळून घेतलेलं आहे. त्यानंतर हाताने मिक्स करून घेते. हात आधी स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि हातानेच अशा प्रकारे एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला हे फेटायचं आहे. तर मैत्रिणींनो, सध्या हळदी कुंकू आहे प्रत्येकाच्याच घरी, तर आपण नाश्त्याला अशा प्रकारचा खमंग ढोकळा अगदी सहज करू शकतो. अगदी परफेक्ट अचूक प्रमाणामध्ये ही खमंग ढोकळ्याची रेसिपी तुम्ही पाहत आहात. संपूर्ण बेसन पीठ हे पाण्यामध्ये मिक्स केलेलं आहे. बघू शकता, एक सुद्धा यामध्ये गाठ वगैरे नाही. त्यानंतर हाताने फेटून घ्यायचं आहे. साधारण 5 ते 7 मिनिटापर्यंत आपल्याला हे बेसन पीठ अशा प्रकारे फेटत घ्यायचं आहे. फेटत असताना विरुद्ध दिशेने फेटायचं नाही, तर ज्या साईडने आपण फिरवायला सुरुवात केलेली आहे, बेसन पीठ फेटायला सुरुवात केलेली आहे ना, त्या साईडने फेटायचं आहे. बघू शकता तुम्ही, थिकनेस इतपत हे घट्टसर आहे. आता 5 ते 7 मिनिटापर्यंत हे बेसन पीठ मी फेटून घेतलेलं आहे. त्यानंतर हे पातेलं आपल्याला बाजूला ठेवायचं आहे. आता ढोकळा ज्यामध्ये आपल्याला स्टीम करायचं आहे, ज्या भांड्यांमध्ये, त्या भांड्यांची आपल्याला सेटिंग करून घ्यायची आहे. बघू शकता, मी पसरट अशी मोठी कढई घेतलेली आहे आणि त्यानंतर हे घेमेले घेतलेले आहे. त्यामध्ये स्टँड ठेवायचं आहे आणि त्यामध्ये बसेल तसं ताट ठेवायचं आहे. कढईमध्ये मी परात घेतलेली आहे आणि यामध्ये मोठं ताट घेतलेलं आहे. ताटामध्ये हा खमंग ढोकळा मी तुम्हाला करून दाखवणार आहे. आता यामध्ये पाणी घालायचं आहे. खमंग ढोकळा आपला हा जास्त क्वांटिटीमध्ये आहे, म्हणून पाणी घालताना सुद्धा आपल्याला जास्त टाकायचं आहे. साधारण 1-1 तांब्या, 2 ते 2.5 ग्लास पाणी एका भांड्यामध्ये टाकायचं आहे. पाणी टाकल्यानंतर गॅस चालू करायचा आहे आणि ह्या पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. स्टँड ठेवल्यानंतर, स्टँड हे जास्त उंच नाही, पाणी हे जास्त आहे. असंच जर का आपण यामध्ये ताट ठेवलं तर पाणी हे खालचं ताटामध्ये जाऊ शकते. म्हणून इकडच्या घेमेल्यामध्ये मी प्लेट ठेवली आणि तिकडच्या साईडला मी असा लहान साईजचा डबा ठेवलेला आहे. म्हणजे ताट असं थोडंसं हे उंच राहील, तर त्यामध्ये खालचं पाणी जाणार नाही. बघू शकता, कढईमध्ये परात अशा प्रकारे ठेवून घ्यायची आहे. आता या भांड्यांचं काम नाही सध्या, तर आपण बाजूला ठेवून घेऊ. आता या परातीला आणि या ताटाला तेल लावून घ्यायचं आहे. तर तेल घेते. अगदी थोडंसंच तेल लावायचं आहे, जास्त तेल लावायची गरज नाही. ब्रशने किंवा हाताने सुद्धा तुम्ही अशा प्रकारे हे तेल लावून घ्या. मी हातानेच पटकन अगदी लावून घेते.
तेल लावलेलं ताट या घमेल्यामध्ये ठेवत घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे ताट ठेवून घेतलेलं आहे. गॅसची फ्लेम मोठीच आहे, म्हणजे अगदी पटकन पाण्याला उकळी येईल. त्यानंतर या बेसन पिठामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. तर 1 किलो बेसन पिठासाठी 100 ml तेल घालायचं आहे. हा 120 ml चा कप आहे, मेजरमेंट कप. कप अगदी थोडासा मी खाली ठेवते. 100 ml या ठिकाणी आपलं तेल हे अगदी परफेक्ट होईल. तेल गरम वगैरे करायचं नाही, तर नॉर्मलच घालायचं आहे. तेल टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला हे मिक्स करायचं आहे. बघू शकता फेटत असताना अशा प्रकारे एकाच डायरेक्शनने फेटायचं आहे. असं फेटायचं नाही, तर अशा प्रकारेच फेटायचं आहे एकाच दिशेने. तर मैत्रिणींनो, खमंग ढोकळा छान फुलावा, ढोकळ्याला छान अशी जाडी यावी, हे जर का तुम्हाला सुद्धा वाटत असेल ना, हे पीठ फेटणं अतिशय गरजेचं आहे. जेवढं आपण हे पीठ फेटतो ना, त्यानुसारच ढोकळ्याला जाडी पडत असते आणि ढोकळा स्पंजी सुद्धा होत असतो. आता सुद्धा मी साधारण 2 मिनिटासाठी हे पीठ फेटून घेतलेलं आहे. आता हे 1 किलो प्रमाणामध्ये बेसन पीठ आपण घेतलेलं आहे, तर 2 ताटामध्ये हे पीठ बसणार नाही, कारण यामध्ये सोडा, बेकिंग पावडर टाकल्यानंतर पीठ हे दुप्पट होतं. म्हणून यातलं अर्धं पीठ मी काढून ठेवते बाजूला. अंदाज आपल्याला समजतोच, त्यानुसार अंदाज आणि अर्धं पीठ असे वेगळ्या भांड्यामध्ये मी काढून ठेवलेलं आहे. आता अर्ध्या पिठाचा ढोकळा आपण नंतर लावू. या ठिकाणी आपण बेकिंग पावडर घेतलेली आहे आणि बेकिंग सोडा घेतलेला आहे, त्यातला निम्मे टाकायचा आहे. बघू शकता यानुसार अर्ध्या अर्ध्या प्रमाणामध्ये मी करून घेते. बेकिंग पावडर सुद्धा अर्धी आपल्याला राहू द्यायची आहे आणि अर्धी या ठिकाणी टाकायची आहे. 10 ग्रॅम घेतलेली आहे, तर साधारण अंदाजाने 5 ग्रॅम बेकिंग पावडर या अर्ध्या बेसन पिठामध्ये मी वापरलेली आहे. आता यावरती अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे. थोडंच पाणी टाकायचं आहे. पोहे खाण्याच्या चमचाने सांगायचं झालं तर साधारण 1 ते 1.5 चमचा पाणी टाकलं आणि अगदी भराभर पटापट हे मिक्स करायचं आहे. बघू शकता आता पिठाचा रंग सुद्धा असा पांढरट होईल आणि पीठ हे अगदी दुप्पट फुलेल. ही प्रोसेस आपल्याला अगदी फास्ट करायची आहे. गॅस सुद्धा मोठे आहे, पाण्याला उकळी येत आहे आणि पाण्याला उकळी येत असतानाच यामध्ये आपल्याला बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा टाकायचा आहे. साधारण अर्ध्या मिनिटासाठी हे एकाच साईडला फेटायचं आहे. बघू शकता यानुसार पीठ असं हे पांढरट झालेलं आहे आणि दुप्पट असं फुललेलं सुद्धा आहे. व्यवस्थित असा हा मिक्स करायचा आहे बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर यामध्ये. अगदी मस्त व्यवस्थित असं हे मिक्स झालं. त्यानंतर हे जे पीठ आहे ना, ताटामध्ये टाकायचं आहे. ताट हे खाली राहू द्यायचं आहे आपल्याला. अगदी काठापर्यंत सुद्धा हे पीठ भरायचं नाही. ताट सुद्धा खाली आहे. आता पटकन यावरती झाकण ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम मोठीच राहू द्यायची आहे. आता यावरती मी अशी जड वस्तू ठेवून घेते, खलबत्ता वगैरे, म्हणजे वाफ ही निघणार नाही. साधारण 15 ते 20 मिनिटासाठी आपल्याला हा ढोकळा शिजवून घ्यायचा आहे. आता ढोकळा शिजत आहे तोपर्यंत मी काही पुढचे कामं सुद्धा करून घेते. तर हळदी कुंकासाठी आपल्याला चिक्की सुद्धा लागते, तर या ठिकाणी मी तिळगुळाची चिक्की करून घेत आहे, म्हणजेच तिळगुळ. तर ही तिळाची चिक्की कशा प्रकारे करायची याची रेसिपी मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे, ती तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी मी डिटेल व्हिडिओ तुम्हाला दाखवत नाही, शॉर्टकटमध्ये सांगते. तर या ठिकाणी मी 1 वाटी तीळ घेतली आणि 1 वाटी गूळ घेतलेला आहे. तीळ आधी भाजून घेतली, त्यानंतर पाणी न घालता गुळाचा आपल्याला पाक करायचा आहे. पाक झाल्यानंतर अगदी परफेक्ट पाक झालेला आहे कसं ओळखायचं, तर पाणी घ्यायचं, त्यामध्ये थोडासा पाक टाकून पाहिला, छान अशी ठणठणीत गोळी झाली. त्यानंतर हे तीळ या पाकामध्ये टाकायची आहे आणि मिक्स करून घ्यायची आहे. व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली का त्यानंतर आधीच पोलपाटाला तूप लावून ठेवायचं आहे, म्हणजे यावेळेस ना आपल्याला थोडीशी घाई होते, म्हणून आधीच तूप लावून ठेवलेलं होतं पोलपाटाला आणि त्यावरती हे संपूर्ण मिश्रण टाकायचं आहे. अगदी पटापट फास्ट आपल्याला ही प्रोसेस करायची असते, नाहीतर हा जो पाक आहे ना घट्टसर होतो आणि चिक्की ही लाटली जात नाही. तर बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे अगदी पातळसर ही चिक्की लाटून घेतलेली आहे पूर्ण पोलपाटावरती. त्यानंतर या ठिकाणी मी पिझ्झा कटर घेतलेला आहे, तुम्ही सुरी सुद्धा घेऊ शकता आणि त्याच्याने आपल्याला ही चिक्की म्हणजेच हे तिळगुळ कट करायचं आहे. आता ज्या साईजच्या तुम्हाला वड्या हव्या आहेत, थोड्याशा लहान मोठ्या किंवा शंखाकृती चौकणी, त्यानुसार तुम्ही कट करू शकता.
मी अगदी थोड्याशा मीडियम साईजमध्येच आणि चौकोनी आकारामध्ये अशा प्रकारे ह्या वड्या कट करून घेते. ही चिक्की बनवायला ना अतिशय सोपी आहे आणि अगदी मार्केटमध्ये मिळते ना त्यापेक्षा चविष्ट आपली ही चिक्की घरच्या घरी अगदी झटपट आपल्याला सहज करता येते. यामध्ये तुम्ही तीळ शेंगदाणे दोन्ही वापरून सुद्धा करू शकता किंवा फक्त शेंगदाण्याची करायची असेल अशीच प्रोसेस करा, फक्त शेंगदाणे त्यामध्ये वापरा. मी फक्त यामध्ये तीळची चिक्की केलेली आहे. तर मंडळी पाहू शकता या ठिकाणी मस्त आपली ही चिक्की झालेली आहे. पलपटाला अजिबात चिटकलेली नाही आणि मस्त अशी निघालेली आहे. तोपर्यंत 20 मिनिटं सुद्धा झालेले आहे. ढोकळा सुद्धा तुम्हाला दाखवते. ढोकळा चेक करू ढोकळा हा शिजलेला आहे का. झाकण हे वरचं काढून घेतलेलं आहे. चमचा घ्यायचा आहे किंवा सुरी घ्यायची आहे. ढोकळ्यामध्ये टोचून पाहिला चमचा अगदी क्लीन निघालेला आहे, म्हणजे ढोकळा छान असा शिजलेला आहे. त्यानंतर गॅस बंद करायचा आहे. आता हा दुसरा ढोकळा लावलेला आहे आपण दुसऱ्या प्लेटमधला, तो सुद्धा चेक करू. झाकण काढून घेतलेला आहे. चमचा टोचून पाहायचा आहे किंवा सुरी अगदी क्लीन निघालेली आहे. हा सुद्धा मी गॅस बंद करते. ढोकळा हा खूप गरम आहे. आता सावधगिरीनेच आपल्याला ताटाच्या बाहेर हा खमंग ढोकळा काढायचा आहे. ताट हे खूप गरम आहे मैत्रिणींनो, अगदी सावधगिरीनेच ताट हे कढईच्या बाहेर काढायचं आहे, नाहीतर हाताला चटकाही लागू शकतो. दुसरं ताट सुद्धा काढून घेते. ढोकळ्याला मस्त छान असा रंग आलेला आहे, कुठेही लाल स्पॉट नाही आणि छान असा ढोकळा हा फुलून आलेला आहे. ढोकळा बाजूला ठेवू ढोकळ्याचे ताट. तोपर्यंत दुसरे ताट सुद्धा घ्यायचे आहे आणि त्या ताटाला थोडंसं तेल या ठिकाणी लावून घेते. कढईमध्ये आणि या गेमेल्यामध्ये सुद्धा पुन्हा 2 ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. पाण्याला उकळी येत आहे, बघू शकता. गॅसची फ्लेम ही मोठी आहे आणि पाण्याला उकळी आल्यानंतरच हे ताट अशा प्रकारे ठेवायचं आहे. आता हे जे अर्ध पीठ आपण राहू दिलेलं होतं ना, ते पसरट भांड्यामध्ये घ्यायचं आहे. त्यामध्ये बेकिंग सोडा टाकायचा आहे आणि बेकिंग पावडर टाकलेली आहे. आपण ही आधीच अर्धी राहू दिलेली होती, तीच पुन्हा टाकायची आहे. त्यावरती थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि मस्त असं हाताने एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं आहे. साधारण अर्ध्या मिनिटासाठी हे फेटून घ्यायचं आहे, म्हणजे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा या पिठामध्ये छान असा मिक्स होईल आणि पीठ अगदी दुप्पट छान असं फुलून येतं. अशा प्रकारे फेटून झालेलं आहे. आता पाणी सुद्धा मस्त असं उकळत आहे. या उकळत्या पाण्यामध्ये ताट ठेवून घेतलेलं आहे आपण आधीच. त्या ताटामध्ये हे मिश्रण टाकायचं आहे. दोन्ही ताटामध्ये हे ढोकळ्याचं मिश्रण टाकून घेतलेलं आहे. गॅस मोठाच ठेवायचा आहे. गॅस आपल्याला अजिबात कमी करायचा नाही मैत्रिणींनो, आणि लगेचच त्यावरती पटकन झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून घेतलं. आता हा ढोकळा सुद्धा आपल्याला 20 मिनिटासाठी स्टीम करून घ्यायचा आहे. बघू शकता 20 मिनिटासाठी ढोकळा हा स्टीम करून घेतलेला आहे, शिजवून घेतलेला आहे. त्यानंतर ताटाच्या कढईच्या बाहेर काढलेला आहे आणि मस्त आपले हे 4 ताट खमंग ढोकळ्याचे झालेले आहे. कुठेही लाल स्पॉट नाही आणि छान असा रंग, मस्त अशा स्पंजी आपला हा खमंग ढोकळा या ठिकाणी झालेला आहे. तुम्ही जवळून सुद्धा पाहू शकता. यानुसार ढोकळा हा पूर्णपणे गार होऊ द्यायचा आहे. गार होत आहे तोपर्यंत ढोकळ्यासाठी तडक्याचं जे पाणी असतं ना, ते आपल्याला करायचं आहे. त्यासाठी गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे आणि पातेल्यामध्ये साधारण 1 ते 1.5 पळी तेल टाकायचं आहे. जास्तही तेल वापरायचं नाही. 1 पळी तेल सुद्धा भरपूर पुरेसं होतं, 1 चमचा. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये पोहे खाण्याच्या चमचाने साधारण 1 ते 1.5 चमचा या ठिकाणी आपल्याला मोहरीचा वापर करायचा आहे. यामध्ये तुम्ही पांढरे तीळ सुद्धा टाकू शकता, पण मी तीळ नाही, फक्त मोहरीचा वापर केलेला आहे. मोहरी अशी तडतडू द्यायची आहे आणि मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये 8 ते 10 हिरव्या मिरच्या सुद्धा बारीक अशा चिरून घेतलेल्या आहे किंवा तुम्ही उभ्या सुद्धा चिरू शकता. मिरचीचं हे प्रमाण आपल्या चवीनुसार घ्यायचं आहे. मोहरी तडतडल्यानंतर मिरची टाकायची आहे. मिरची सुद्धा छान अशी परतून घ्यायची आहे आणि अर्धवट मिरची परतून झाल्यानंतर त्यामध्ये 10 ते 12 कढीपत्त्याचे पाने टाकायचे आहे. कढीपत्ता सुद्धा परतून घेतला. छान असं हे भाजून झाल्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे. साधारण 3 ग्लास या ठिकाणी मी पाणी घालते. सोबतच अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे. अर्धा चमचापेक्षा थोडंसं कमी, म्हणजेच पाव चमचा मीठ टाकलं. आता या पाण्यामध्ये साखर टाकायची आहे. साधारण पाव वाटी साखर टाकते. पोहे खाण्याच्या चमचाने 5 ते 6 चमचे साखर टाकायची आहे.
खमंग ढोकळा आपला हा जास्त क्वांटिटीमध्ये आहे म्हणून 5 ते 6 चमचे साखर टाकायची आहे आणि पाण्याला मस्त उकळी येऊ द्यायची आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि हे जे पाणी आहे ना पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे. गार झाल्यानंतरच गार ढोकळ्यावरती हे पाणी टाकायचं आहे. अजिबात पाणी सुद्धा गरम असायला नको आणि ढोकळा सुद्धा गरम असायला नको. दोन्ही आपल्याला हे थंड होऊ द्यायचं आहे आणि मगच पाणी टाकायचं आहे. ढोकळा आपल्याला हा कट करून घ्यायचा आहे. ज्या साईजमध्ये तुम्हाला करायचा आहे थोडासा लहान मोठा त्यानुसार ढोकळा हा कट करायचा आहे. ढोकळ्याचे पीसेस बघू शकता. ढोकळा हा कट करून घेतलेला आहे. त्यावरती जेवढा ढोकळा हा जिरून घेईल त्यानुसार पाणी घालायचं आहे आणि ढोकळा हा असा मस्त आपला खाण्यासाठी तयार होतो. अशाच प्रकारे सगळ्या ढोकळ्यावरती पाणी टाकलं तर मंडळी अगदी मार्केटमध्ये मिळतो ना तशाच प्रकारचा मस्त असा जाळीदार स्पंजी आपला हा खमंग ढोकळा तयार झालेला आहे. या ठिकाणी खमंग ढोकळा झाला तोपर्यंत हळदी कुंकूसाठी सगळ्या महिला सुद्धा आलेल्या आहे. सगळ्या महिलांसाठी नाश्त्यासाठी हा खमंग ढोकळा मी केलेला होता. हळदी कुंकूसाठी काही महिला आलेल्या आहे, काही यायच्या राहिलेल्या आहे. ज्या आलेल्या आहे त्यांना हा नाश्ता म्हणून मी दिला. सर्वांनाच हा ढोकळा खूप असा आवडला. तर मंडळी तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ इथपर्यंत पाहत आलातच. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच घंटीचे बटन आहे. घंटीचे बटन दाबून तुम्ही ऑलवरती क्लिक करा. असं केल्यामुळे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि सगळ्यात आधी तुम्हाला तो नवीन व्हिडिओ पाहता येईल. तर मंडळी अशा प्रकारे मैत्रिणींनो नाश्ता झाला, हळदी कुंकू झालं, त्यानंतर गळ्यात मंगळसूत्र ही सौभाग्याची खूण. राधेश्याम रावांचे नाव घेते मी सोडवण्याची सून. असू द्या ताई. ताजमहल बांधण्यासाठी कारागीर होते कुशल. प्रमोदरावांचं नाव घेते सुरेखाताईंच्या हळदी कुंकवासाठी स्पेशल. सासरचे मंडळी आहेत खूप हौशी. अनिल रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी. तिळाची पोळी मकर संक्रांतीला केली. गणेश रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी. चला आमरे असा असा ऐका ग. गणपतीला आवडतात दुर्वा, कृष्णाला आवडते तुळशी. अमोलरावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी. दिवा म्हणून वाण दिला आणि त्यानंतर उखाण्याचा कार्यक्रम आपला सुरू झालेला आहे. सगळ्यांचाच आवडीचा असा हा कार्यक्रम आणि थोडीशी चेष्टा मस्करी सुद्धा आपली ही झालेली आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. मग पुन्हा भेटू नवीन छानशा अशाच रेसिपी सोबत. तोपर्यंत नमस्कार. व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद.